सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई केली। मात्र यात खंडणीतील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर मकोकाची कारवाई केली जावी, तसंच 302 च्या गुन्ह्यात कराडला आरोपी करावं या मागणीसाठी मस्साजोगचे देशमुख कुटुंब आज मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे। या प्रकरणात आम्हाला न्याय हवाय अशी मागणी सरपंच देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे। या संदर्भात अधिकचा तपशील देत आहेत आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे। उदय, नक्कीच आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांची हत्या होऊन आता महिना होऊन गेलाय, परंतु तरी देखील या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे। त्या आरोपीला अटक करावी, याबरोबरच खंडणी आणि खून प्रकरणातील आरोपींना सारखेच कलम लावावेत। 302 कलम हे सगळ्या आरोपींना लावावं, तसेच मकोका अंतर्गत सर्व आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी आता देशमुख कुटुंबाकडून करण्यात आली आणि याच मागणीसाठी थोड्याच वेळात या टॉवरवर चढून आंदोलन केलं जाणार आहे। देशमुख कुटुंबातील जे धनंजय देशमुख आहेत त्यांनी हा इशारा दिला आहे, टॉवरवर चढून मी मला संपवून घेणार असा इशारा त्यांनी दिला आहे। याबरोबर देशमुख कुटुंब देखील या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे। थोड्या वेळात या ठिकाणी हे आंदोलन केलं जाणार असल्यानं आता या ठिकाणी आपण पाहू शकतो पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे। रात्री ज्यावेळी ही बाब सगळीकडे माहीत झाली, पोलिसांना देखील समजली की देशमुख कुटुंब आंदोलनाच्या पावित्र्यात आहे, त्यानंतर या ठिकाणी सीआयडीचे अधिकारी असतील, पोलीस अधिकारी असतील हे दाखल झाले होते। त्यांनी देशमुख कुटुंबाची तसेच गावकऱ्यांची देखील समजूत घालण्याचा प्रयत्न केला की तुम्ही या आंदोलनापासून माघार घ्या, आपण या प्रश्नावर जे तुमचे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू, यातील आरोपींना अटक करू, तसेच प्रशासनाकडे जे प्रलंबित प्रश्न आहेत ते देखील आपण सोडण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी आश्वासन दिलं। परंतु रात्री या सर्व प्रश्नावर तोडगा निघू शकला नाही, त्यामुळे हे अधिकारी परतले होते। आता सकाळी पुन्हा एकदा हे अधिकारी या ठिकाणी दाखल होऊ शकतात आणि या देशमुख कुटुंबाला आंदोलन करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू शकतात। परंतु आता नेमकं काय घडतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास तरी या टॉवरच्या परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आता देशमुख कुटुंबाच्या मागण्या प्रशासन कशा मान्य करतं आणि देशमुख कुटुंब आंदोलन करतं अथवा प्रशासनाच्या आश्वासनावर पुन्हा एकदा माघार घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे खरं आहे उदय, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता देशमुख कुटुंबाचा निर्णय काय असेल, कारण पुन्हा एकदा समजूत काढण्याचा प्रयत्न केला जाईल, त्यानंतर सुद्धा आंदोलनावर देशमुख कुटुंब ठाम राहतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलासाठी। तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात गतीनं कारवाई करण्याच्या मागणीसाठी मस्साजोग इथल्या ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। उद्या ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार। याबाबतचे निवेदन तहसीलदारांना देण्यात येणार असून यामध्ये वाल्मिक कराडवर 302 अंतर्गत गुन्हा दाखल करावा, तसंच मकोका लावावा, आरोपी कृष्णा आंधळे याला तात्काळ अटक करावी, शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मान शिंदे यांची नियुक्ती करावी अशा अनेक मागण्या करण्यात आल्या। निवेदनावर संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यासह 25 ग्रामस्थांची देखील स्वाक्षरी आहे। फोन लाईनवरून आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। उदय, खरं तर एकीकडे कुटुंबीय जे आहेत ते आक्रमक होत आहेत, धनंजय देशमुख आंदोलनाचा इशारा देत आहेत, ग्रामस्थ सुद्धा आक्रमक होत आहेत। नक्कीच विक्रांत, आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाला आता महिना होऊन गेलाय, तरी देखील एक आरोपी या प्रकरणातला अद्यापही फरार आहे। सीआयडीचे तसेच पोलिसांचे पथक त्याला शोध घेत आहेत, परंतु तो मात्र मिळून येत नाही। तसेच देशमुख कुटुंबियांच्या तसेच ग्रामस्थांच्या विविध मागण्या अद्यापही प्रशासनाच्या दरबारी प्रलंबित आहेत। या संदर्भात विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करणे, खंडणी आणि खून प्रकरणातील आरोपींना सारखे कलम लावणे, यासह इतर ज्या मागण्या, तसेच या प्रकरणात नेमका तपास काय सुरू आहे याबाबतची माहिती कुटुंबालाही दिली जात नाही असा आक्षेप आहे कुटुंबाचा आणि याच मागणीसाठी आज टॉवरवर चढून आंदोलन देखील केलं जाणार आहे। तर दुसरं म्हणजे उद्या गावकरी देखील सामूहिक आत्मदहन करणार आहेत, याबाबतचा इशारा गावकऱ्यांनी दिला असून आता तत्पूर्वी प्रशासन यात मार्ग काढण्यात यशस्वी होतं की गावकरी आपल्या आंदोलनावर ठाम राहतात हे पाहावं लागणार आहे। विक्रांत, खरं आहे उदय, यापूर्वी सुद्धा मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सामूहिक जलसमाधी घेण्याचं आंदोलन केलं होतं, त्यानंतर आता सामूहिक आत्मदहनाचा इशारा जो आहे तो ग्रामस्थांनी दिलाय। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात नेमकं काय होतं, आंदोलन केलं जातं की मग प्रशासन त्यांची समजूत काढण्यास यशस्वी ठरतं, हे सगळ्याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेले आहे सगळ्या तपशिलासाठी।